दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी घडामोड अशी आहे की मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाडीचा अपघात पुणे मुंबई हायवेवर काही दिवसापूर्वी झाला होता. त्यात ते जबर जखमी झाले होते. त्यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आणि यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. ते पंढरपूरला त्यांच्या निवासस्थानी सध्या आराम करत आहेत. त्यांना भेटण्याकरता म्हणून महाराष्ट्रभरातून राजकीय पक्षांचे नेते हे इथं पंढरपूरला येत आहेत. बुधवारी सायंकाळी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, याचबरोबर माजी खासदार राहुल शेवाळे, माजी आमदार राजूबापू पाटील, अनिलदादा सावंत, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, आमदार अभिजित आबा पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी दिलीप बापू धोत्रे यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी याकरता त्यांना सदिच्छा दिली. ते लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. याचबरोबर खासदार धैर्यशील माने जे शिवसेनेचे सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षकसुद्धा आहेत तेही यावेळी उपस्थित होते. यापूर्वीही पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार राम सातपुते यांच्यासह खासदार प्रणितीताई शिंदे यांनीही दिलीप बापू धोत्रे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हाव्यात अशा सदिच्छा व्यक्त केलेल्या आहेत. दिलीप धोत्रे हे मनसेचे नेते असले तरी त्यांचे सर्व पक्षीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी मंत्री तानाजीराव सावंत यांची आणि त्यांची मैत्री ही सर्वश्रुत आहे. त्यामुळं दिलीप बापू धोत्रे यांचा अपघात झाल्याचं कळल्यानंतर महाराष्ट्रभरातून जे नेते पंढरपूरला येत आहेत ते आवर्जून दिलीप धोत्रे यांची भेट घेत आहेत आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी याकरता त्यांना शुभेच्छा देत आहेत. त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही 2 वेळा दिलीप बापू धोत्रे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांची विचारपूस केलेली आहे, चौकशी केलेली आहे. कालच्या भेटीच्या दरम्यान या ठिकाणी शिवसेनेचे नेते महेश साठे व अन्य नेतेही उपस्थित होते.